घडामोडी। ठाण्यातील कॅडबरी सिग्नल ते गोल्डन डाईज नाका येथील सर्व्हिस रोड ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी विकला। ठाण्यात प्रीपेड रिक्षांना आरटीओने दिली मान्यता। ठाण्याच्या हरिओम नगर येथील डंपिंगच्या विरोधात मुलुंडच्या रहिवाशांनी शिवसेनेच्या माध्यमातून काढला मोर्चा। सख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपी भावाला नौपाडा पोलिसांनी केली अटक। ठाण्याच्या कापूरबावडी येथील उड्डाणपूल अडकला वादाच्या भोवऱ्यात। ठाण्यातील कॅडबरी सिग्नल ते गोल्डन डाईज नाका सर्व्हिस रोड ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी विकला आहे। कॅडबरी सिग्नल ते गोल्डन डाईज नाक्यापर्यंतचा पालिकेचा सर्व्हिस रोड सध्या कार मॉल मध्ये परावर्तित झाला आहे। लाखो रुपये खर्च करून ठाणे महानगरपालिकेने बांधलेले फुटपाथ या कार मॉल वाल्यांना पालिकेने आंदण दिले आहेत। लाखो रुपयांचा हप्ता या कार मॉल वाल्यांकडून दरमहा पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला जात असल्यामुळे रस्ता अडवणाऱ्या या कार विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही असा आरोप करून या कार मॉलचा बाजार न उठवल्यास सर्व्हिस रोड बंद करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे। कॅडबरी सिग्नल ते गोल्डन डाईज नाका या परिसरादरम्यान असणारा सर्व्हिस रोड नेहमीच नागरिकांना अडचणीचा ठरू लागला आहे। या रस्त्याच्या एका बाजूला बेकायदेशीरपणे जुन्या कार विकण्याचा धंदा मोठ्या तेजीत सुरू आहे। पालिकेने या भागामध्ये सुमारे 3 वेळा 10 लाखांच्या आसपास निधी खर्च करून फुटपाथ आणि नाले प्रवाह जोडणीची कामे केली आहेत। मात्र या फुटपाथचा वापर कार मॉल वाले आपली वाहने उभी करण्यासाठी करीत आहेत। त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी चक्क रस्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे। या संदर्भात येथील स्थानिक समाज कार्यकर्ते समीर पेंडारे यांनी अनेक वेळा पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत। अरुणा पेंडारे यांनी या संदर्भात पालिकेकडून माहितीच्या अधिकाऱ्यांवर या कार मॉल संदर्भात माहिती मागितली असता या कार मॉलला कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले। अशा पद्धतीने रस्ता अडवणाऱ्यांवर कारवाई करून दरवेळी 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात यावा असा ठराव करण्यात आलेला असूनही आजपर्यंत केवळ 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। या कार मॉल्समुळे स्थानिक नागरिकांना एखादा कार्यक्रम करायचा असल्यास अथवा लग्नाची वरात मिरवणूक काढायची असल्यास अजिबात जागा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाण्यात प्रीपेड रिक्षांना आरटीओने मान्यता दिली आहे। ठाण्यातील प्रीपेड रिक्षा सेवेला मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे। यामुळे ठाण्यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकातून विविध ठिकाणासाठी लवकरच प्रीपेड रिक्षा सेवा सुरू होणार आहे। प्रीपेड रिक्षा सेवेमध्ये निर्धारित प्रवासी भाडे प्रवाशांना द्यावे लागेल। 4 टप्प्यात ही सेवा सुरू केली जाणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकापासून ओवळ्यापर्यंत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या सुविधेमुळे प्रवाशांची होणारी लूट थांबणार आहे अशी माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्रीपेड ऑटो रिक्षा ही आपल्या ठाणे जिल्ह्यात आपण प्रथमच चालू करत आहोत आणि ही महिलांच्या सुरक्षेसाठी एक चांगली योजना आहे। त्यामुळे महिलांना यातून 100% सुरक्षित प्रवास करायला मिळणार आहे। महिलांबरोबर इतर प्रवाशांनाही त्याचा फायदा होणार आहे। ॲटलिस्ट आपण ज्या वाहनातून प्रवास करत आहोत त्या वाहनाचा चालक हा त्या ठिकाणी ओळखीचा राहणार आहे। त्याचा नंबर त्या ठिकाणी पूर्णतः
नोंद नसणार आहे, त्याची पूर्ण माहिती राहणार आहे, कुठल्या एरियातला आहे, कुठला आहे आणि G9 पर्सन राहणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रवाशाने त्या वाहनातून प्रवास केला तर सुरक्षितरित्या जिथं हवं असेल त्या ठिकाणी त्याला पोहोचवलं जाणार आहे. आणि सुरक्षित प्रवासासाठीच ही आपण प्रीपेड ऑटो रिक्षा चालू केली आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. ठाण्याच्या हरिओम नगर येथील डम्पिंगच्या विरोधात मुलुंडच्या रहिवाशांनी शिवसेनेच्या माध्यमातून मोर्चा काढला होता. मुंबई शहरामधून प्रतिदिन निर्माण होणारा हजारो टन कचरा मुंबई उपनगरातील देवनार, कांजूरमार्ग, बोरिवली येथे टाकत असताना पूर्वी फक्त विक्रोळी ते मुलुंड येथील कचरा मुलुंड डम्पिंग मध्ये टाकला जायचा. त्यानंतर सायन ते मुलुंड आणि आता तर कांदिवली, बोरिवली पासूनचा प्रतिदिन सुमारे 5 टन कचरा या डम्पिंग ग्राउंड वर टाकला जात आहे. एका दक्ष नागरिकाने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने मुलुंड डम्पिंग ग्राउंड वर कचरा टाकण्यास स्थगिती दिली होती. या याचिकेत डम्पिंग ग्राउंडची मर्यादा संपुष्टात आल्याने तसेच या डम्पिंग ग्राउंडची साठवणूक क्षमता संपली असल्याने व पालिकेतर्फे या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता रासायनिक फवारणी होत नसल्याचे निदर्शनास आले. परंतु 2 दिवसापूर्वीच सदरची स्थगिती 1 वर्षाकरिता न्यायालयाने उठवली असल्याने या डम्पिंग ग्राउंडवर आजपर्यंत 400 ते 500 डंपर व ट्रक प्रतिदिन 5 लाख टन इतका कचरा टाकतात. एका बाजूला विक्रोळी, कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड व मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंड यामुळे भांडूप व मुलुंड तसेच कोपरी कॉलनी येथील नागरिकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणावर धोक्यात आले आहे. सायंकाळच्या वेळेत तर प्रचंड दुर्गंधीने व प्रदूषणाने हरिओम नगर, म्हाडा वसाहत तसेच मुलुंड पूर्व येथील नागरिकांस अस्थमासारखा श्वसनाचा त्रास, छातीचा तसेच हृदयाचा त्रासही मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे व नियोजनाच्या अभावामुळे मुंबई महानगरपालिका हद्दीतून जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून आजपर्यंत पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकलेली नाही आणि 1 वर्षाची मुदत वाढ दिल्याने आम्ही मुलुंडकर नागरिक हवालदिल झालो आहोत. या डम्पिंग विरोधात मुलुंडच्या रहिवाशांनी शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडून डम्पिंग हटवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. सख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपी भावाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दारू पिऊन शिवीगाळ करणारा मोठा भाऊ शरद याचा खून करणाऱ्या गणेश शिकरेला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. नेहमीच्या भांडणाला आणि शिवीगाळीला कंटाळून आपण शरदला मारहाण केली होती अशी माहिती या खुनानंतर त्याने पोलिसांना दिली. मखमली तलावाजवळ हे दोघे भाऊ एकाच घरात राहतात. दोघांचीही पटत नसल्यामुळे त्यांनी घरात पार्टिशन केले आहे. धाकटा गणेश हा आई सोबत राहत होता. घरात पार्टिशन असले तरी एकमेकांना ऐकू जाईल अशा आवाजात ते एकमेकांना शिवीगाळ करत होते. 6 डिसेंबरला रात्री 11:30च्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. याच रागातून गणेशने लाकडी फावड्याच्या दांडक्याने शरदच्या डोक्यात जोरदार प्रहार केले. यात तो गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर मुंबईच्या KEM रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्याचा 9 डिसेंबरला सकाळी 6च्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान नौपाडा पोलिसांनी आधी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेशला 7 डिसेंबर रोजी अटक केली होती. आता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती नौपाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. घर घ्यायचं आहे तर मग या तिलक कन्स्ट्रक्शन मध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम न भरता फक्त बँकेच्या सुलभ हप्त्यावर आपल्या आवडीचे घर आजच बुक करा. तिलक कन्स्ट्रक्शनचे शहापूर, अकलोली, अंबाडी, असनगाव या ठिकाणी गृह प्रकल्प सुरू आहेत. तर मग वाट कसली बघताय?
आपल्या मनपसंत घराची निवड करण्यासाठी आजच भेट द्या. तिलक कंस्ट्रक्शन, संपर्क 9987386997 अथवा 9664557979. ठाण्याच्या कापूरबावडी येथील उड्डाणपूल गाजाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वर्षानुवर्षे कामाची रखडपट्टी होते आणि काम करणारे ठेकेदार भाववाढीच्या मुद्द्यावर सरकारी तिजोरीची लूट करतात. हा आजवरच्या प्रत्येक कामातला अनुभव आहे. मात्र 18 महिन्याचे काम 63 महिन्यानंतर केल्यानंतरही कापूरबावडी फ्लायओव्हरचा खर्च काही वाढलेला नाही. 197 कोटींचे टेंडर मंजूर असताना आजवरचा खर्च 167 कोटी झाला आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीतले पैशांची बचत झाली असली तरी या फ्लायओव्हरच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची कार्यपद्धतीबाबत मात्र शंका उपस्थित झाली आहे. ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 2004 साली इथे फ्लायओव्हरचे काम मंजूर करण्यात आले. सुरुवातीला 1100 मीटरच्या पूल प्रस्तावित करून त्यासाठी 65 कोटी रुपयांचे टेंडर देण्यात आले होते. त्यानंतर वाढत्या वाहतुकीची समस्या लक्षात घेता पुलाची डिझाईन बदलून तो 3850 मीटरचा करण्यात आला. 2009 साली या कामासाठी 197 कोटी रुपये खर्च होतील असे अंदाजपत्रक तयार करून MSRDC ने कामाचे टेंडर बहाल केले. जुलै 2009 रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली. डिसेंबर 2010 अखेर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे बंधन होते. परंतु डिसेंबर 2014 उजाडला तरी हा पूल पूर्णतः वाहतुकीसाठी अद्यापही खुला झालेला नाही. कामाला विलंब झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे दरही वाढतात. त्यामुळे टेंडर मध्ये भाववाढ आणि मुदतवाढीची ठेकेदारांच्या पथ्यावर पडणारी अट समाविष्ट केलेली असते. फ्लायओव्हर साठी लागणाऱ्या साहित्याचे दर गेल्या 4 वर्षात जवळपास 60 ते 70% वाढलेले आहेत. त्यानंतरही पुलाच्या खर्चात कोणतीही वाढ झालेली नाही. जर दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण झाले असते तर ठेकेदाराचा खर्च किमान 30 ते 40 कोटी रुपयांनी कमी झाला असता. त्यामुळे 2009 साली या फ्लायओव्हरचे डिझाईन आणि त्यासाठी होणाऱ्या खर्चाचे जे अंदाजपत्रक MSRDCच्या अधिकाऱ्यांनी तयार केले होते त्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी आधीच फुगवलेले अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते का अशी शंका उपस्थित केली जात आहे. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.